चंद्रपूर काँग्रेसमधील वादावर अखेर पडदा पडला। हायकमांडच्या सूचनेनंतर विजय वडेट्टीवारांनी एक पाऊल मागे घेतले। त्यामुळे चंद्रपूर मनपाच्या राजकारणात खासदार प्रतिभा धानोरकरांची सरशी झाल्याचं बोललं जात आहे। दरम्यान काल वडेट्टीवार आणि धानोरकर यांनी वेगवेगळे गट स्थापन केले होते, त्यामुळे काँग्रेसमध्ये फूट पडल्याची चर्चा सुरू झाली आणि त्यानंतर या प्रकरणात ते दिल्लीतून लक्ष घातल्यानंतर हा वाद मिटलेला आहे। पक्षश्रेष्ठींसोबतच्या चर्चेनंतर वडेट्टीवारांनी पत्रकारांशी बोलताना आपण माघार घेतल्याचं स्पष्ट केले। दरम्यान काँग्रेसमधील या गटबाजीवरून भाजपनं जोरदार चिमटा काढलाय। जनादेशानं तरीही काँग्रेस सत्ता स्थापन करू शकत नसल्याचा टोला परिणय फुके यांनी लगावलेला आहे। पाऊल मागे घेतलं, दुसरे कोणी मागे घ्यायला तयार नाही। नेता म्हणून मलाच मागे घ्यावं लागतं आणि मी घेत राहील पक्षासाठी, कारण जे काही आहे, वाईट दिवस असू देत, चांगले दिवस असू देत, आज पक्ष हा फार वाईट स्थितीतून चाललेला आहे। अशा स्थितीमध्ये फार काही कठोर भूमिका घेऊन पुन्हा पदरात काही अधिक पाडून घेण्यापेक्षा ठीक आहेत, कार्यकर्त्यांच्या भावना या तीव्र आहेत। आता त्या निवडणुका होतील त्यावेळेस त्यांच्या भावना ते प्रगट करतील, त्या भावना बोलून दाखवतील, पण आजच्या स्थितीतून पक्षाला बळकटी देण्यासाठी एक नेता म्हणून माझी भूमिका मी 2 पावलं मागे घेण्याची स्वीकारली। इथे एक मन आहे की नाचताना आहे अंगण तेढा, आणि त्याच प्रकारे विजय वडेट्टीवारजींची दशा दिसते, म्हणजे त्याच प्रकारचं वागणुकी ते करतात आहे। स्वतः त्यांचं ते आपल्या प्रदेशाध्यक्ष किंवा पक्षसृष्टीचं ऐकत नाही आणि त्यांचं कोणी खाली त्यांचे नगरसेवक त्यांचं ऐकत नाही, आणि कुठेतरी जनतेने त्यांना आशीर्वाद देऊन काँग्रेस पक्षाला मेजॉरिटी देऊन सुद्धा, सगळ्यात मोठा पक्ष करून सुद्धा, हेच तिथे त्या महानगरपालिकेमध्ये, चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये सरकार स्थापन करू शकत नाही, ही फार लाजिरवाणी गोष्ट आहे।